नमस्कार. दासबोध निरूपण यातील हा 16वा भाग. तिसऱ्या दशकातील 9व्या समास आपण मृत्यू निरूपण समर्थाने सांगितलेलं बघतो. श्रुती कोपन करावा हा मृत्यूलोक सकळा सठावा. गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर मृत्यूपंथे. गेले बहुत पुरुषार्थाचे, गेले बहुत विक्रमाचे, गेले बहुत आटोपाचे कार्य करते. गेले बहुत प्रतापाचे, गेले बहुत सत्कीर्तीचे, गेले बहुत नीतीचे नीतिवंत राजे. जगातील कोणीही मृत्यूला चुकवू शकत नाही आणि असा चुकवण्याचा किती प्रयत्न केला तरी तो फोल ठरतो. आपणाला जन्मेजय राजाची गोष्ट माहीत आहे ना. तक्षक या सर्पापासून येणारा मृत्यू टळावा म्हणून त्याने हर प्रयत्न केले. राज्य सोडून जंगलात जाऊन जिथे सर्प येऊ शकणार नाही असे मचाण बांधून तेथे तो राहिला, पण तरीही तक्षकाच्या रूपाने येणारा मृत्यूला तो टाळू शकला नाही. म्हणून समर्थ म्हणतात की श्रोती कोप न करावा हा मृत्यूलोक सकलाच ठावा. उपजला प्राणी जाईल बरवा मृत्यू बनते. श्रोत्यांनी खरे सांगितल्याबद्दल रागावू नये, कारण त्या सर्वांना या विश्वाच्या मृत्यूलोकच म्हणतात, विश्वाला मृत्यूलोकच म्हणतात ही माहिती आहेच, आणि म्हणून तेथे उपजणाऱ्या प्रत्येक माणसाला मृत्यू मार्गाने जावं लागणार आहे हे सत्यही सर्वांनी समजून घ्यावे असं समर्थ म्हणतात. जगामध्ये प्रचंड पराक्रम गाजवणारे आणि आपल्या कर्तृत्वाला वेगळा ठसा उमटवणारे या सर्वांनाच मरणापासून मात्र सुटका नसते हे समर्थ अनेक प्रकारच्या कर्तृत्वाची उदाहरणे देऊन स्पष्ट करतात. वैभव मिळणारे लक्ष्मीधर, पराक्रम गाजवणारे धैर्यधर, आपल्या लेखणीने अलौकिक वाङ्मय निर्मिती करणारे कवीश्वर हेही जातच असतात. ज्यांची विद्वत्ता समुद्राप्रमाणे सखोल असते असे पंडित, ज्यांच्या अंगी डोंगराएवढी भीमशक्ती असते असे शक्तिशाली किंवा कुबेराही लाजवील अशा अपार संपत्तीचे मालक, या सर्वांनाही केव्हा ना केव्हा देह सोडावा लागतोच. पुरुषोत्तम असे पराक्रमी, विश्वविक्रमी कामगिरी करणारे आणि प्रचंड कार्याचा व्याप लिहिल्या सांभाळणारे, ज्यांना समर्थ कौतुकाने बहुत आटोपाचे म्हणतात, असे महान कार्यकर्ते यांनाही आयुष्याची घटका भरली की जावे लागतेच. शस्त्रविद्या प्रवीण, परोपकारी संत, धर्मवंत सुपात्र, वादविद्या निपुण, वेदविद्या तीर्थ, मतमतांचा परामर्श घेणारे समीक्षक हे सर्व अंतिम मरणच पावतात. गायन, वादन, नर्तन अशा त्रिविध संगीतात पारंगत कलाचार्य आणि त्यांचे रसिकाग्रणी श्रोते हे दोघेही मृत्यूच्या लेखी समानच आहेत. पराक्रमी आणि भेकड, सत्कीर्तिवान आणि दुष्कीर्तिवान, नीतिमंत राजा आणि अनितिवान प्रजाजन साऱ्यांना मृत्यू या एकाच मार्गाने जावे लागते. मृत्यूची निश्चितता आणि अटळता परोपरी सांगण्यामागे समर्थांचे दोन हेतू आहेत. पहिला हेतू स्पष्टच आहे की प्रत्येक माणसाने मृत्यू लक्षात घेऊन स्वहितासाठी नेटका प्रपंच करून त्याचबरोबर परमार्थही करावा. दुसरा हेतू थोडा समजून घ्यावा लागेल. अनेकदा आपल्या जवळची कोणी प्रिय व्यक्ती गेली की आपण दुःखित होतो. बालकाच्या मृत्यूने आईची किंवा पतीच्या मृत्यूने पत्नीची अशी व्याकुळ अवस्था होते. समर्थ त्यांनाही आपला शोक आणि दुःख याला आवर घालून नियंत्रित केले पाहिजे. मृत्यूचे समर्थ म्हणतात, समर्थ त्यांनाही समजावू इच्छितात की प्रिय व्यक्तीचा मृत्यू दुःखदायक आहेच, पण तो अटळही आहे हे लक्षात घेऊन आपण आपला शोक आणि दुःख याला आवर घालून नियंत्रित केले पाहिजे. मृत्यूचे चिरंतन सत्य समजून घेऊन विलाप व दुश्चिंता थांबवली पाहिजे आणि जाणारा जीव सुखाने गेला म्हणून पुन्हा आपल्या कर्तव्याला लागले पाहिजे. वियोगाचे दुःख अपार असले तरी ते अनिवार्य आहे हे जाणून घेण्यातच खरे ज्ञान आहे आणि त्यातूनच आयुष्याची क्षणभंगुरता समजून घेऊन सन्मार्गाकडे वळण्यातच आपले खरे आणि शाश्वत हित आहे. ते हित कसं करावं हे समर्थांनी त्या समासात पुढे सांगितलेलं आहे. जनी मरोन उरवावे कीर्तिरूपे. मृत्यू न म्हणे थोर थोर, मृत्यू न म्हणे हरिहर, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे. ऐसे जाणून या जीवे याचे सार्थकची करावे, जनी मरोन उरवावे कीर्तिरूपे. असो ऐसे सकळही गेले, परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. आत्मज्ञानी माणसाने आत्मज्ञानाकडे वळावं हे शेवटी समर्थांना सांगायचं. लहान असो किंवा थोर, कनिष्ठ असो किंवा ज्येष्ठ, निगर्वी असो की गर्विष्ठ, भित्रा असो की शूर, सर्वांनाच मृत्यू एकाच सारख्या मापाने मोजतो. जे ईश्वरी अवताराचे पुरुष झाले
संत झाले, महंत झाले तरी तेही अखेरीस मृत्यूपंथानेच जातात. एवढेच नव्हे तर हरी आणि हर म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि भगवान शंकर यांनाही मृत्यूला चुकवता येत नाही. त्यांनी जे जे अवतार घेतले त्यांना सुद्धा अवतार समाप्ती करावी लागली. कारण मृत्यू कोणाशीच पर्वा करत नाही. त्याचे कार्य समभावाने चालूच असते. जगज्जेठ्या सिकंदर बादशाची गोष्ट आहे. तो संपूर्ण जग जिंकून जेव्हा मृत्यूशी वैर पडला तेव्हा उपचार करणाऱ्या वैद्यांनी त्याला सांगितले की राजा, आता अर्ध्या तासाचे तुझं आयुष्य उरलेलं आहे. सिकंदराचं आपल्या आईवर विलक्षण प्रेम होतं. ती यायला 1 तासाचा अवधी होता. म्हणून सिकंदर म्हणाला की वैद्यराज, मी जिंकलेले अर्धे जग तुम्हाला द्यायला तयार आहे, पण मला आणखीन अर्धा तास वाढवून द्या, म्हणजे आई येईल आणि आईचं मला दर्शन घेता येईल. वैद्यराज खिन्नपणा म्हणाले, महाराज, हे अशक्य आहे. तेव्हा सिकंदर हसला. वैद्य चकित झाले की हा मृत्यूच्या दारात हसतो का. सिकंदर म्हणाला, संपूर्ण आयुष्य घालून मी अर्ध जग जिंकलं, ते देऊन सुद्धा अर्ध्या तासा आयुष्य मला वाढवून मिळत नाही. त्यामुळे आपण आपले आयुष्य कसे व्यर्थ घालवले या विचाराने मला हसायला आले आहे. गोष्टीचं तात्पर्य काय, हे आयुष्य शेवटी नश्वर आहे. तेव्हा हा बोध मृत्यूसमी होण्याऐवजी आधी वेळीच घ्यावा आणि आयुष्याचे सार्थक करून घ्यावे असे समर्थ सांगतात. त्याचा मार्गही ते सांगतात की हे सार्थक करायचे असेल तर जीवनातच असे चांगले कार्य करावे की ज्यामुळे आपण मरून गेलो तरी कीर्ती रूपाने आपण लोकांच्या मनात कायम जीवित राहू. किती यथार्थ विचार आहे पहा. म्हणूनच बुद्ध, महावीर, ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, समर्थ, छत्रपती शिवाजीराजे, थोरले बाजीराव पेशवे, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लालबहादूर शास्त्री आपल्या मनात आधी संजीवन आहेत. संस्कृत वाङ्मयातील या श्लोकाचे सुरेख रूपांतर, जरा मरण भय त्यागुनी प्राज्ञे ज्ञानवित्त जोडावे, ओढी केश यम असे कल्पनी धर्मपरायण व्हावे, असे केले आहे. तो श्लोक मूळ असा आहे, माझं संस्कृत कच्चं आहे, जरा आठवायचा प्रयत्न करतो किंवा आठवल्यावर सांगेन नंतर. त्याचं भाषांतर हे आहे, जरा मरण भय त्यागुनी प्राज्ञे ज्ञानवित्त जोडावे, ओढी केशयम असे कल्पनी धर्मपरायण व्हावे. अर्थात मृत्यूचे भय सोडून ज्ञानार्जन सतत करावे आणि त्याचबरोबर मृत्यू येणारच आहे हे जाणून धर्म, न्याय व नीतीने वागावे. म्हणूनच समर्थ सांगतात की सर्वजण असे मृत्यूमार्गाने जात असतात, कोणीही चिरंजीव नाही. परंतु ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त केले आहे आणि जे परमतत्वाशी एकरूप झाले ते, किंवा ज्यांनी जिवंतपणीच असामान्य लोकोत्तर कार्य केले, तेच केवळ चिरंजीव होतात. अशा रीतीने श्रोतांच्या मनाची आत्मबोध ऐकण्याची बैठक तयार करून पुढील समासामधून श्री समर्थ ज्ञान, वैराग्य व सायुज्य मुक्ती याचे निरूपण करण्यास प्रारंभ करतात. विचारांची एक भूमिका श्रोत्यांच्या मनात तयार करण्याचा हा सगळा प्रयत्न आहे. आपलं आयुष्य सुखभोग कसे क्षणभंगूर याचे दाखवून मग आपण सन्मार्गाकडे वळावं, परमेश्वर प्राप्तीकडे वळावं हे समर्थांना सांगायचं. आतापर्यंतच्या निरूपणावरून श्रोत्यांनी देहाची परतंत्र स्थिती, विविध दुःखे आणि नाशवंत गुणधर्म लक्षात घ्यावेत आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याच्या प्रयत्नाला लागावे, हाच त्यांचा आग्रह आहे. तिसऱ्या दशकातील आता आपण 10व्या समासाकडे चालतो. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणती माझे माझे, संसार म्हणजे महापूर, माझी जळचरे अपार, डंकू धावती विकार काळ सर्प. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणती माझे माझे, बुडताईन सोडी पुंजे कुळाभिमाने. माणसाचा जन्म तान्ह्या बाळाच्या स्वरूपात होतो आणि जसजसे ते मोठे होत जाते तसतसे ज्ञानप्राप्ती, विचारप्राप्ती आणि त्यातून कर्तृत्व असे त्याचे जीवन विस्तारत जाते. नदीचा उगम जसा एखाद्या डोंगरात पडणाऱ्या छोट्याशा धारेत असतो आणि पुढे तिला अनेक जलप्रवाह येऊन मिळत जातात आणि ती विशाल होते, त्याचप्रमाणे मानवी जीवन आहे. म्हणूनच अनेकदा आपण बोलताना आयुष्याला नदीची उपमा देतो आणि म्हणतो की याची जीवनसरिता संपन्न आहे. नदीला येऊन मिळणाऱ्या अनेक प्रवाहाप्रमाणे माणसालाही आयुष्यात माता, पिता, पत्नी, पुत्र, मित्र अशी अनेक नवनवीन नातीगोती निर्माण होत जातात आणि त्याचा प्रपंचाचा पसारा विस्तारत जातो. श्रोत्यांच्या मनाची बैठक आतापर्यंतच्या अनेक गोष्टींच्या निरूपणाने तयार केल्यानंतर आता समर्थ आपला खरा उपदेशपर बोध सांगावयास प्रारंभ करीत आहे. वैराग्याचे निरूपण करणाऱ्या वैराग्य निरूपण या समासाने, या 10व्या समासाने तेही सुरुवात करतात. वैराग्य म्हणजे बाह्य आणि शारीरिक लोभापासून मुक्तता
आणि षड्रिपापासून सुटका होय. समर्थ म्हणतात, आयुष्य ही एक नदी आहे, मात्र संपूर्ण आयुष्यात अनेक घटना व्यक्ती यांचा मोठा सहभाग असल्याने ती खरी महानदी म्हणावी लागेल. आणि तिच्या प्रवाहात आणि प्रवासात मनामध्ये लोभ, मोह, आशा, तृष्णा असे विविध रंगाचे तरंग सदैव उडत असल्याने, शिवाय कधीकधी त्यांचा जोर विलक्षण असल्याने संसार हा महापूर आहे. या महापुरात व्यक्ती, घटना आणि विकार यांची सतत दाटी झालेली आहे. महापुरात जसे अनेक जलचर असतात, तसेच जीवनाच्या या महापुरातील असंख्य प्राणी समजले पाहिजेत. पाण्यात पोहणाऱ्याला विषारी जलचर केव्हा दंश करेल याचा नेम नसतो. त्याचप्रमाणे काळरूपी यमदूत आपला घाला घालून माणसे आयुष्य मृत्यू देऊन केव्हा संपेल हेही कोणाला सांगता येत नाही. या उपमेच्या आधारे समर्थ प्रपंचात विविध विषयामुळे माणूस कसा अडकून पडतो हे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट करीत आहेत. ते म्हणतात, आशा आणि ममता या दोन्ही आत्म्याला पडणाऱ्या बेड्या आहेत. त्या आत्म्याला देहाशी जखडून ठेवतात आणि देह म्हणजेच मी अशा भ्रामक समजुतीला बळकटी आणतात. पाण्यामधील सुसरीत अशा लचके तोडतात. त्याचप्रमाणे या दोन्ही भावना म्हणजे आशा आणि ममता मानवी जीवाच्या सुखाचे लचके तोडून त्याला शेवटी दुःखात लोटतात. अहंकार आणि कामवासना एखाद्या मगरमिठीप्रमाणे माणसाला घट्ट पकडते. अहंकार आणि कामवासना व त्यातून माणसाची सुटका न होता तो विषयाच्या पाताळात बुडून जातो. मद आणि मत्सर यांचाही निराश होत नाही. वासनारूपी धामण एखादे वेटोळे घालून गळ्यात पडली की तिच्या गरळाने माणसाचा विवेक पूर्ण समजून जातो. आपली लांब जीभ बाहेर काढून धामण जशी छळते, तसाच विकार किती थांबवायचा व आटोक्यात ठेवायचा प्रयत्न केला तरी वासनेच्या चिखलात माणूस रुततच जातो. अशा या विकारांनी भरलेल्या विलक्षण प्रपंचाचे न पेलणारे ओझे माणूस सदैव डोक्यावर घेऊन त्याच्या दडपणाखाली जगत राहतो. घर माझे, पैसे माझे, आत्मस्वत्व माझे, कुलाभिमान माझा असे म्हणत हे ओझे वाढवितच जातो आणि शेवटी त्या ओझ्याखाली बुडून मरतो. म्हणजेच मनुष्यजन्म सार्थकी न लागता पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. या सर्व अपार जलचरांचा आणि त्यांच्या करामतीचा बोध घेऊन आपण विवेकाने आणि वैराग्याने त्यांच्यापासून सुटका करून घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करावा असं समर्थांना सांगायचं. भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखो न भुलला. बहुतेक आवर्ती पडिले प्राणी वाहतची गेले, जेही भगवंतासी बोभाईले भावार्थ वय. देव आपण घालून उडी तयासी नेले पैल धडी, येरते अभाविक बापुडी वाहतची गेली. भगवंत भावाचा भुकेला भावार्थ देखो न भुलला, संकटी पावे भाविकाला रक्षित असे. अहिक सुख सत्य असा भ्रम मनाला होतो आणि त्यामुळे अंधारात जसा माणूस ताचपटत चालतो, वाट चुकतो आणि खड्ड्यात पडतो, तशी अवस्था होते. अंधारात एखादा चोरून आपले सर्वस्व लुटून नेतो, त्याचप्रमाणे अभिमानरूपी चोर या देहसुखाच्या भ्रांतीमूलक अंधारात आपल्या खऱ्या हिताची चोरी बिलकुल बेमालूम रीतीने करून जातो. अहमपणा आणि अभिमान यांचे भूत जर एकदा माणसाच्या डोक्यावर बसले तर मग त्यातून सुटका होणे अवघड असते. भूतबाधा झालेला मनुष्य असे वेडाचार करतो, त्याचप्रमाणे या गर्वाच्या बाधेमुळे माणसाचे वागणे सदाचाराला सोडून कसेही वेडेवाकडे होत असते. तेव्हा त्यापासून आपण सावध राहून अभिमान बळावणार नाही याची काळजी जागरूकपणे घेतली पाहिजे. नदीच्या प्रवाहात पडलेली माणसे ज्याप्रमाणे एकदा वेगवान धारेला लागली किंवा एखाद्या भोवऱ्यात सापडली की वाहतच जातात किंवा भोवऱ्यात गरगरा फिरत रसा तळाला जातात, त्याचप्रमाणे प्रपंचाच्या मायात अडकलेली बहुसंख्य माणसे प्रपंच नदीत राहून शेवटी असहाय्यपणे मृत्यू पावतात आणि अशा अज्ञानात व विकारात झालेल्या मृत्यूमुळे पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकत राहतात. पण प्रपंचात राहूनही ज्यांनी परमेश्वराबद्दलची दृढ श्रद्धा हृदयात घट्ट धरली आहे, अशांनी या श्रद्धेच्या बळावर भगवंताचा अर्थ दावा केला तर अशा सहश्रद्ध भगवानांना मात्र प्रवाहपतीत न होता त्यातून मुक्त होता येते. भोवऱ्यात सापडलेल्या माणसाला एखादा अव्वल पोहणारा जसा स्वतः उडी घालून बाहेर काढू शकतो, अगदी त्याचप्रमाणे अशा भक्तांनी कळवळीने केलेल्या प्रार्थनेला भगवंत नेहमीच पावतो आणि स्वतः उडी घेऊन त्या भक्तांना भवसागरातून पार करून पहिलं तरी म्हणजे मोक्ष मार्गाला सुखरूप पोचवतो. मात्र अभिमानामुळे ज्यांच्या मनात श्रद्धा नसते, भाव नसतो, परमेश्वराबद्दल आस्तिक्य बुद्धी नसते, असे दीनवाणे व अभागी लोक मात्र प्रवाहपतीत होऊन
भवसागरातच गटांगळ्या खात वाहत जातात. आपल्या वेळेला मित्र किंवा अगदी जवळचा आप्तही एखाद्या वेळी मदतीला येणार नाही, पण देव भावाचा भुकेला हे सत्य सर्वच संतांनी सांगितले आहे. त्यामुळे भक्ताने तळमळीने साथ घातली आणि भगवंताने धाव घेतली नाही असे कधीच होत नाही. भक्ताला भेटण्याची भगवंताही तळमळ असते. त्यामुळे भक्त भगवंतासाठी 2 पावले चालला तर भगवंत 4 पावले पुढे येतो. हीच भावना व्यक्त करताना समर्थ सांगतात की भगवंत सदैव भावाचा भुकेला आहे. भाव मात्र शुद्ध आणि श्रद्धायुक्त पाहिजे. भाव जेवढा शुद्ध, स्थिर आणि पूर्ण असेल, परमेश्वर प्रचितीही तेवढी शुद्ध, स्थिर आणि पूर्ण असते. म्हणून अशा तऱ्हेचा भाव ठरणाऱ्यांची भक्ती पाहून भगवंत संतुष्ट होतो आणि भक्ताची हाक ऐकून त्वरित धाव घेऊन त्याला प्रसन्न होतो आणि त्याची संकटातून मुक्ता करतो. भवरोग हे सर्वात मोठे संकट आहे. त्यातून मुक्त होण्यासाठी तितकाच दृढ भाव व भक्ती आवश्यक आहे. आणि जो भक्त असा भाव ठेवेल त्याला प्रसन्न होऊन परमेश्वर त्याची पुनरपी जननम पुनरपी मरणम या दुष्टचक्रातून निश्चित सुटका करेल. भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले. जे अंकित ईश्वराचे तयास सोहळे निजसुखाचे धन्य तेची दैवाचे भाविक जन. दैसा भाव जयापासी तैसा देव तयासी जाणे भाव अंतर साक्षी प्राणीमात्रांचा. दर्पणी प्रतिबिंब दिसे जैसास तैसे भासे तयाचे सूत्रसे आपणाच पासी. भावे भजनी जे लागले ते ईश्वरी पावन झाले. भावार्थ बळे उद्धरेले पूर्वज तेही. आपण नेहमी म्हणतो की तुम्ही जे पेराल तेच उगवते. तुम्हाला मधुर आंब्याची फळे असतील तर कारल्याचे बी पेरू ती मिळणार नाही. त्यासाठी आंब्याचीच कोय पाहिजे. तसेच परमेश्वर कृपा हवी असेल तर त्यासाठी आपला भाव शुद्ध ठेवून त्याच्या भक्तीचे बीज अंतःकरणात लावले पाहिजे. ज्यांना भगवंत आवडतो अशा भक्तांच्या हाकेलाच भगवंत पावतो आणि त्याच्या प्रसन्न होण्याने भक्ताची प्रपंचाची दुःखे नष्ट होतात. आपला मीपणा सोडून जे ईश्वराच्या चरणी सर्वस्व अर्पून लीन होतात त्यांनाच निजसुखाचा म्हणजे आत्मप्रचितीच्या चिरंतन आनंदाचा लाभ होतो. अशा भाविक भक्तांचे संपूर्ण जीवन धन्य होऊन जाते. मनुष्य जन्मात आले सार्थक होते आणि अंती ते परमगतीला प्राप्त होतात. अलौकिक संतत्व अंगी असूनही समर्थांच्या वाणीमध्ये आणि लेखणीमध्ये रोखठोकपणा ठायी ठायी भरलेला आहे. म्हणून ते सांगतात की ज्याचा जसा भाव असेल त्याच प्रमाणात त्याला देवाची कृपा होईल. प्रत्येक प्राणीमात्राच्या अंतरातील भाव स्पष्टपणे जाणाऱ्या भगवंताला म्हणूनच अंतरसाक्षी म्हणतात. भक्ती आणि कृपा यांचा संबंध आरशामध्ये दिसणाऱ्या बिंबाच्या प्रतिबिंबासारखा आहे असं समर्थ म्हणतात. तुम्ही आठ्या घालून पाहिले तर तेही आठ्या घालते. तुम्ही तोंड वेंगाडले तर ते प्रतिबिंबही तोंड वेंगाडते आणि सुहास्य मुद्रा केली तर आरशातही सुहास्य मुद्राच दिसते. त्याचप्रमाणे ज्याचे जसे भजन असेल त्याच प्रमाणात त्याला भगवंताकडून समाधान मिळेल. हात राखून भक्ती केली तर फळ देतानाही भगवंत न्यून ठेवूनच देईल. अनेकदा भक्ती व कृपा याला ध्वनी आणि प्रतिध्वनीची उपमा दिली जाते. आपण मधुर ध्वनी केला तर प्रतिध्वनी मधुरच येईल आणि आपण अपशब्द बोललो तर प्रतिध्वनीमध्ये अपशब्दच आपल्या कानी येतील. म्हणून समर्थ म्हणतात की भगवंताच्या कृपेचे सूत्र आपणा स्वतःजवळच आहे. भक्ताचा भाव संपूर्ण असेल तर कृपाही संपूर्ण मिळेल हे निश्चित आहे. त्यासाठी आपण निरतिशयपणे आणि पुरे श्रद्धेने भक्ती करावी असंच त्यांचे सांगणे आहे. जे अशी भक्ती करतात त्यांना ईश्वर प्रसन्न होतो हे निश्चित आहे. एखादे बी पेरले तर ते उगून फळ मिळेलच याची खात्री नसते. अनेकदा पेरलेलं बी वाया जातं. 10 बिया पेरल्या त्यातल्या 7-8 उगवतात, 2-3 वाया जातात. पण भक्तीच्या बीजाचे वैशिष्ट्य असे की ते कधीच वाया जात नाही. भगवंत कृपेचे फळ निश्चितपणे प्राप्त होते आणि अशा माणसाच्या भक्तीमुळे केवळ तोच नाही तर त्याचे पूर्वजसुद्धा उद्धरून जातात. शिवाय त्याच्या संगतीने इतर अनेक जण भक्तिमार्गाला लागतात. हाच भक्तीचा अमोघ महिमा आहे. अशा भक्तामुळे त्याची माता पिता आणि सर्व कुलसुद्धा धन्य होऊन जाते आणि अशा भक्तांचा कैवारी असणारा भगवंत कृपावंतून त्यांना सदैव आधार देत असतो. त्यांच्यावरील संकटाचा परिहार करतो आणि अंती त्यांना मोक्षप्राप्तीचा मार्ग दाखवतो. म्हणून प्रत्येकाने अशी अनन्य भक्ती करून मनुष्य जन्म सार्थकी लावलाच पाहिजे असं समर्थांचं सांगणं आहे. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुढच्याला सुरुवात करू. मगाशी मी जो उल्लेख केला ते आठवतं का? जरामरण त्यागुणे
आठवलं म्हणजे सांगेन. पण आता परत शेवटी ते मराठीतलं जे भाषांतर ते सांगतो. हा श्लोक आमच्या सातारा इंग्लिश स्कूलमध्ये माझे चौक आहे तिथल्या भिंतीवरती मोठ्या अक्षरात लिहिलेला होता. संस्कृत वाङ्मयात आलेला तो श्लोक होता. त्याचं मराठी भाषांतर लिहिलं होतं. जरा मरण भय त्यागुनी प्राज्ञे ज्ञानवित्त जोडावे, ओढी केश यमासे कल्पने धर्मपरायण व्हावे. तुम्ही भाविक असा किंवा नसा, आस्तिक असा किंवा नसा, पण ह्यात सांगितलेलं सत्य आपल्या जीवनामध्ये अंमलात आणायला कुठलीच हरकत नाही आहे. कारण ज्ञान किती संपादन केलं तरी आणखीन शिकायचं शिल्लक असतं. आणि मृत्यू आल्यामुळे ज्ञान संपादन न थांबवता ते सातत्यानं करत राहावं. आणि मृत्यू कधी उद्यासुद्धा येईल म्हणून आपलं वागणं सदैव सचोटीचं ठेवावं. आणि लोकांची मदत परोपकार करावा, धर्माने वागावं, नीतीने वागावं, सदाचाराने वागावं, हेच त्या श्लोकाचं मर्म आहे. आठवल्यानंतर श्लोक संस्कृत सांगेन. लिहून बसत नाही आहे मी, कारण हे निरूपण करताना सुद्धा मी पुस्तकाचा आधार घेतो आहे, पण लेखी असं काही तयार करून ठेवत नाही आहे. त्यामुळं हे सांगायला मला काही संकोच वाटत नाही आहे. आठवल्यानंतर सांगेन म्हणून. आठवेल पण केव्हा तरी, कदाचित उद्याला आहे आठवेल. तोपर्यंत तेव्हा आता नमस्कार.